नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. हा चॅनल सुरू झाल्यापासनं निरनिराळ्या विषयावरती निरनिराळ्या कायद्यांच्या संदर्भात आपण जवळपास 12 व्हिडिओज केले आहेत. कॉमेंटमध्ये सततपणे शिवाय व्हॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून बऱ्याच श्रोत्यांची अशी विनंती आली की माहिती अधिकार कायद्याचे कलमानुसार आणि जे काही महत्त्वाचे सर्व संदर्भ आहेत ते टप्प्याटप्प्याने अगदी संक्षिप्तपणे का होईना पण पुन्हा एकदा घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आजपासून आपण एक 10 भागाचा माहिती अधिकाराचा एक मालिका या ठिकाणी सुरू करत आहोत. आणि आज त्याच्या संदर्भातला पहिला भाग आहे माहिती अधिकार कायद्याचे जे महत्त्वाचे संदर्भ आहेत, विशेषतः माहिती अधिकार कायद्याचा जो काही आंतरराष्ट्रीय इतिहास आहे आणि राष्ट्रीय इतिहास आहे त्या संदर्भात अगदी आपण संक्षिप्तपणे ह्या गोष्टी शिकणार आहोत. अगदी सुरुवातीपासून हे 10 भाग ऐकल्यानंतर कुणालाही माहिती अधिकार कायदा नेमका काय आहे, हा कशासाठी आला, यामधनं काय होऊ शकतं, या सर्व गोष्टी सहजपणे समजू शकतील. आपण आंतरराष्ट्रीय इतिहास समजून घेताना जर या कायद्याचा पाहिला तर पहिला उगम किंवा पहिल्यांदा कुठल्या देशामध्ये असा कायदा झाला तर स्वीडन नावाच्या एका छोट्याशा देशामध्ये, स्कॅन्डिनेव्हियन कंट्री आहे, या छोट्या देशामध्ये 1766 साली माहिती अधिकार अधिनियमासारखा कायदा झाला. त्याला फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲक्ट असं त्या भागात FOA असं म्हणत होते. नंतर कोलंबियाने 1888मध्ये, फिनलंडने 1951मध्ये, USAने 1966मध्ये, डेन्मार्क आणि नॉर्वेने 1970मध्ये, फ्रान्सने 1978मध्ये, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड 1982मध्ये, कॅनडा 1983मध्ये, साधारण 1990च्या दरम्यान जेव्हापासनं जागतिकीकरणाची प्रक्रिया वेग घ्यायला लागली तोपर्यंत फक्त 12 देशांमध्ये असे कायदे होते. स्वीडनचा जो पहिला कायदा जो पाहिला तर त्याच ठिकाणी आपल्याला क्रांतीची बीजं किंवा ज्या पद्धतीने आपण म्हणतो उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जगभर जो स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला त्याची बीजं आपल्याला स्वीडनच्या कायद्यामध्ये दिसतात. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने देखील या कायद्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरती धोरणात्मक भूमिका घेतली आहे. आमसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 1946 साली त्यांनी एक डिक्लरेशन, जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याला म्हणतात युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स, मानवी हक्काची जागतिक, ज्याला आपण जाहीरनामा म्हणता येईल किंवा सनद म्हणता येईल, अशा पद्धतीने त्यांनी युनिव्हर्सल डिक्लरेशन आणि त्याने एक ठराव संमत केला आणि त्यामध्ये म्हटलं आहे की नागरिकांचे माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य हा मूलभूत मानवाधिकार असून तो संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या नागरी स्वातंत्र्याची आधारशिला आहे. त्यावेळेस असं म्हणण्यात आलं की पहिल्यांदा माहितीचा अधिकार हा नॅचरल राईट आहे, म्हणून तो बेसिक ह्युमन राईट आहे, आणि बाकीचे सर्व जे काही ह्युमन राईट्स आहेत ज्याला आपण मानवी अधिकार म्हणतो ते मानवी अधिकार हे त्याच्या बाजूबाजूने फिरत असतात. म्हणजे माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, मानवी अधिकार आहे, आणि बाकीचे जे अधिकार आहेत त्याच्या अराउंड फिरत असतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा कोणता मानवा अधिकार असेल किंवा ह्युमन राईट्स असेल तर तो माहितीचा अधिकार. कारण माहितीचा अधिकार हा फक्त वाचण्याच्या संदर्भात किंवा कागदपत्र मिळवण्याच्या संदर्भात नाही, तो माणसाच्या उच्चाराशी संबंधित आहे, माणसाच्या अभिव्यक्तीच्या संदर्भात आहे. जोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याला स्वतःचं मत बनवता येत नाही. जोपर्यंत स्वतःचं मत बनवता येत नाही तोपर्यंत त्याला ते व्यक्त करता येत नाही. जोपर्यंत तो व्यक्त करत नाही तोपर्यंत तो पार्टिसिपेट होत नाही. आणि लोकशाहीची पूर्वअट आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक हा पार्टिसिपेट, ज्याला आपण सहभागी झाला पाहिजे. तेव्हा माहितीच्या अधिकाराच्या कायद्याच्या संदर्भात उच्चार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. युरोपियन युनियनने देखील पारदर्शकतेसाठी माहिती अधिकार अनिवार्य मानला. युरोपियन कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अँड फंडामेंटल फ्रीडम 1950. त्याचं कारण पहा की कुठलाही कायदा जेव्हा एखाद्या देशामध्ये येतो तेव्हा त्याला एक तर त्याच्या परंपरेचं आधार असतो, नसेल तर त्याच्या घटनेचा आधार असतो, नसेल तर त्याला निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा, कव्हेनंट्सचा आणि आंतरराष्ट्रीय जे काही संदर्भ येतात त्याचा आधार असतो. या कायद्याला देखील हे आंतरराष्ट्रीय संदर्भ असल्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. त्याचं कारण आहे की हा फक्त भारतात आता झालेला नाही आहे, हा अनेक देशात आहे. आपण स्वीडनपासून सुरुवात केली आहे, 90पर्यंत आपण पाहिलं की 12 देशांमध्ये होते. तेव्हा जगाचे जे निरनिराळे खंड आहेत त्या निरनिराळ्या खंडामध्ये देखील
आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या, त्यातली ही आहे युरोपियन कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अँड फंडामेंटल फ्रीडम. आणि फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे फंडामेंटल फ्रीडम आहे, मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य करण्यात आलेला आहे. 16 डिसेंबर 1966 मधील इंटरनॅशनल कव्हेनंट ऑफ सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स म्हणजे नागरी आणि राजकीय हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारनाम्यानुसार नागरिकांच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये त्यांनी निवडलेल्या कोणत्याही माध्यमातून माहिती मागण्याचे, माहिती मिळविण्याचे आणि ती इतरांना देण्याचे स्वातंत्र्य दडलेले असते, सामावलेले असते, असे साधारणपणे मानण्यात येते. 1990 नंतर सर्वसाधारणपणे ही गोष्ट सर्वत्र मान्य करण्यात आली. त्याचं कारण की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी असं स्वीकारलं की ज्या ज्या देशांमध्ये नागरिकांना त्यांच्या अभिव्यक्तीचं आणि उच्चाराचं स्वातंत्र्य असेल, त्या देशांना पूर्ण हे काही आंतरराष्ट्रीय वित्तीय पुरवठा संस्था असतील, बाकी कायदेशीर सल्ला देणाऱ्या, बाकी कायदेशीर पाठिंबा देणाऱ्या या सर्व संस्था जास्त सहाय्य करतील. 1992 मध्ये ब्राझीलमध्ये रिओ डी जानेरो येथेच भरलेली वसुंधरा, ज्याला आपण अर्थ समिट म्हणतो, वसुंधरा परिषद झाली. तिथे देखील त्यांनी माहितीच्या अधिकारावरती भर दिला. 1985 मध्ये सामाजिक विकासावर परिषद झाली. नोव्हेंबर 2005 मध्ये ट्युनिसमध्ये माहितगार समाजाचं विश्वसंमेलन झालं. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आणि वित्त पुरवठा संस्था यांनी सततपणे माहिती अधिकार कायद्याचा प्रचार केलेला आहे आणि प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशाला, विकसनशील देशांमध्ये त्यांनी जेव्हा जेव्हा अर्थपुरवठा केला तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी असं सांगितलं की जर तुमच्याकडं अशी व्यवस्था असेल की त्रयस्थ माणसाला येऊन तुमच्या सर्व बाबी ट्रान्सपरंटपणे पाहता येत असतील तर त्यांना जास्त अर्थपुरवठा केला जाईल. ह्या सर्व पाहिलं तर आपल्यासमोर असं दिसतंय आपल्याकडे 1991 पासून पूर्ण जगभर जागतिकीकरण सुरू झालं. त्याच्यामध्ये लिबरलायझेशन आलं, प्रायव्हेटायझेशन आलं. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही पहा, वर्ल्ड बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, UNDP आहे, युनिसेफ आहे, त्याच्यानंतर युनेस्को आहे, युरोपियन युनियन आहे, वर्ल्ड बँक तर पाहिली आपण, नंतर युरोपियन बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आहे, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आहे, UFID आहे, USAID आहे, ADB आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक. ह्या सर्व वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था होत्या की ज्या सर्व विकसनशील देशाला निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी आणि सामाजिक हितासाठी कधी अनुदानाच्या रूपात, कधी कर्जाच्या स्वरूपामध्ये वित्त पुरवठा करतात. या सर्व संस्थांनी त्यांचा एक पूर्व अट किंवा नियम केला की जर तुम्हाला जागतिक अशी मदत पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या घटनेमध्ये किंवा घटनेअंतर्गत केलेल्या कायद्यांमध्ये प्रत्येक नागरिकाला ट्रान्सपरंट पद्धतीने सर्व सार्वजनिक प्राधिकरणाची माहिती घेण्याचा अधिकार आणि त्याला त्याच्या अभिव्यक्तीचा अधिकार दिला पाहिजे. आणि जर हे असं पाहिलं तर आपण पाहिलं की साधारण 1946ला युनोची आमसभा झाली होती. 1948 पासून त्याविषयी फार पाठपुरावा सुरू झाला होता जगभर. त्याच्यानंतर 1950ला आपली घटना झाली आणि आपल्या घटनेमध्ये एक आर्टिकल टाकण्यात आलं. त्या आर्टिकलचं नाव आहे 19(1)(अ). इथे मराठीत आपण क म्हणतो, इंग्लिशमध्ये 19(1)(a) असं म्हणतात. त्यामध्ये 19 याच्यामध्ये म्हणजे 19 कलमामध्ये आपले सगळं फंडामेंटल जे काही राईट्स आहेत नागरिकांचे ते दिलेले आहेत. त्या ठिकाणी पहिलाच राईट आहे तो आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला भाषणाचं स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे तो देशामध्ये कुठेही भाषण करू शकतो आणि त्याला हव्या त्या पद्धतीने अभिव्यक्ती करू शकतो. आणि त्यासाठी 19(2) मध्ये तरतुदी आहेत की याला अपवाद काय असतील. हे निरंकुश नाही, कशीही अभिव्यक्ती केली तशी चालणार नाही, त्यासाठी काही अपवाद आहेत आणि ते अपवाद देखील आपल्याला दिलेले आहेत. आपण जेव्हा या कायद्यातला पुढचा भाग पाहू त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की याच्यासाठीचे अपवाद आहेत आणि ते कलम 8 मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर काय झालं की हा घटनेतला अधिकार किंवा आपण ज्याला म्हणतो मूलभूत अधिकार प्रोव्हाइड तर केला, पण तो एक्झरसाइज कसा करायचा याच्यासाठी कोणतंही मेकॅनिझम आला नाही. म्हणून आपण 1950च्या घटनेनंतर 2005 पर्यंत म्हणजे 55 वर्ष आपण अंधारात चाचपडल्यासारखं चाचपडत होतो. आणि जेव्हा नागरिकाच्या भाषण स्वातंत्र्याचा किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत होता तेव्हा लोक कोर्टात जात होते आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्ट त्या घटनेच्या कलमाचा अर्थ लावत होते आणि कलमाचा अर्थ लावताना बऱ्याच वेळा कोर्टाने
त्या कलमामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या एक्सपांड केल्या, त्याचा अर्थ स्पष्ट केला आणि त्यामध्ये माहितीचा अधिकार दडलेला आहे. जेव्हा भाषण करतो तेव्हा आपण मत व्यक्त करतो, तेव्हा अभिव्यक्ती करतो तेव्हा आपण काहीतरी मत व्यक्त करतो. कधी ते कलेच्या माध्यमातून असेल, कधी ते गीताच्या माध्यमातून असेल, कवितेच्या माध्यमातून, लेखाच्या माध्यमातून असेल, एखाद्या नाट्यकलेच्या माध्यमातून, एखाद्या शिलालेखाच्या माध्यमातून असेल. अभिव्यक्ती ही कशाही पद्धतीने केली जाते. तेव्हा ही करत असताना त्याच्याकडे काहीतरी ऑथेंटिक माहिती असावी लागते आणि ती माहिती मिळण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरण देशाविषयी बोलायचं, देशाच्या धोरणाविषयी बोलायचं, त्याला जोपर्यंत अधिकृत माहिती नसते तोपर्यंत त्याला स्वतःचं मत मांडता येत नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने बरेच निर्णय दिले. 1973 बेनेट कोलमन व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी एक न्यूज प्रिंट आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियमाखालच्या संदर्भातला निवाडा होता. या निवाड्याचा जेव्हा निर्णय दिला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं, त्यावेळच्या जजनी के मॅथ्यू नावाचे जस्टिस होते, त्यांनी असं म्हटलंय, वृत्तपत्राचे संपादक, कंपनीचे संचालक अथवा भागधारक हे नागरिक म्हणून त्यांचा राज्यघटनेच्या आर्टिकल 19(1) प्रमाणे भाषण आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार त्यांच्या वृत्तपत्रातील मतप्रदर्शनाने बजावत असतात. असे ठरवून राज्यघटनेच्या आर्टिकल 19(1) मध्येच माहितीचा अधिकार अन्वेषित आहे असे त्यांनी नमूद केले. आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलं होतं की ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया आर एंटायटल्ड टू नो everything about a public transaction, about a public policy and a public decision taken by a public functionary in a public way from all its bearings. म्हणजे कोणत्याही सार्वजनिक पद्धतीने काम करणाऱ्या पब्लिक सर्व्हंटनं किंवा सार्वजनिक प्राधिकरणानं घेतलेला जो निर्णय असेल तो निर्णय सर्वांगानं तपासण्याचा, पाहण्याचा, त्याची माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. म्हणजे पहिल्यांदा 1973 साली या कलमाचा आर्टिकल 19(1) अर्थ लावताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की हा खुल्या शासनाचा कलम आहे. 1975 आणखी एक अत्यंत लँडमार्क डिसिजन झाला, त्याला म्हणतात उत्तर प्रदेश विरुद्ध राजनारायण, यूपी व्हर्सेस राजनारायण, स्टेट ऑफ यूपी व्हर्सेस राजनारायण. त्यांनी देखील माहितीच्या अधिकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असं ठरलेल्या या निवडीमध्ये इथे ही जस्टिस मॅथ्यूज आहेत, या आपल्यासारख्या जबाबदारीच्या शासनामध्ये कमीत कमी गुपिती असावीत. या देशातील नागरिकांना सार्वजनिक निधीतून होणाऱ्या व्यवहारांचे सर्व तपशील जाणून घेण्याचा अधिकार आहे. सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा या नागरिकांना उत्तरदायी असल्या पाहिजेत. हाच खुल्या आणि पारदर्शी शासनाचा पाठ आहे. हे कधी घडलंच नव्हतं. खरं तर घटनेत असं लिहिलेलं आहे की घटनेत आपल्या देशाला प्रजासत्ताक असं म्हणतात. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणार. म्हणजे या देशाचे खरे मालक कोण तर प्रजा आहे, वोटर्स आहेत. आणि जी काही व्यवस्था निवडून दिलेली आहे किंवा निवडून दिलेल्या व्यक्तींनी सत्ता चालवत असताना नेमलेले त्यांचे लोकसेवक असतील, हे सर्व उत्तरदायी कोणाला असतात तर ते लोकांना असतात. पण ही जी उत्तरदायित्वाची, ज्याला आपण सेन्स ऑफ अकाउंटेबिलिटी होती, ही कल्पना फारशी कुणाला रुचली नाही किंवा ती कधी स्वीकारली गेली नाही. आणि म्हणून जवळपास 17 निर्णय, 2005चा कायदा आला त्याच्या आधी 17 निर्णय झाले आहेत. आणि या 17 निर्णयांमध्ये ह्या सगळ्या बाबी अत्यंत छान पद्धतीने उलगडून सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मनेका गांधी व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया ही 1978ची केस आहे. यामध्ये देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की उच्चार आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला भौगोलिक सीमा नसतात. नागरिक माहिती मिळवण्यासाठी आणि स्वतःचे मत व्यक्त करण्यासाठी असा अधिकार कोठेही आणि केव्हाही वापरू शकतात. म्हणजे बियॉन्ड फ्रंटियर्स असं त्यांनी शब्द वापरलेला आहे. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांनी असे नमूद केले की जे सरकार गोपनीयतेच्या वलयातच काम करते ते केवळ लोकशाही मूल्यांच्या विरोधात काम करते असे नव्हे, तर असे शासन स्वतःच्या कृतीनेच लोकशाही शासनाचे मूल्य संपवत असते. 1982 SP गुप्ता ही अत्यंत लँडमार्क केस आहे. ही ज्युडिशियरीच्या संदर्भात आहे. एका जजनीच त्यांनी काही कागदपत्र हायकोर्टाकडे मागितले होते आणि लॉ डिपार्टमेंटकडे मागितले होते आणि त्यांना ते मिळाले नाहीत. आणि मग ती केस हायकोर्टात गेली, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि याला जजेस केस असं म्हटलं जातं. या निवाड्यात प्रथमच राज्यघटनेच्या आर्टिकल 19(1) मधील नागरिकांचा उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क व लोकशाहीतील खुल्या शासनाची संकल्पना विस्तारित करण्यात आली. इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध इतर युनियन ऑफ इंडिया ही 1985ला आणखी एक केस झाली आणि या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने
माध्यमांचा म्हणजे प्रेसच्या उच्चार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ लावताना असे म्हटले की माध्यमांचे उच्चार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाही प्रणालीतील पायाभूत घटक आहे आणि ज्यामुळे अशा स्वातंत्र्यावरती निर्बंध आणले जातील अशा बाबतीत न्यायालय या हक्काच्या संरक्षणाची भूमिका घेईल. म्हणजे माहितीचा अधिकाराचा कायदा येण्यापूर्वीच केवळ आर्टिकल 19(1) याचं जितकं इंटरप्रिटेशन अत्यंत तपशिलात केलं गेलं आणि खोलवर गेलं आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जेव्हा जेव्हा नागरिकांच्या या हक्कावरती कुणी अतिक्रमण करायचा प्रयत्न करेल तेव्हा न्यायालय नेहमीच नागरिकांच्या माहिती घेण्याच्या किंवा व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचं त्याच्या बाजूने उभं राहील. त्यानंतर 1988 मध्ये रिलायन्स पेट्रोकेमिकल्स वर्सेस प्रोप्रायटर्स ऑफ इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक केस आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे या केसमध्ये जजेसनी, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की यंत्रयुगातील जीवन आणि लोकशाही यांच्या सहभागाने होणाऱ्या विकासात लोकांना सहभाग घेण्यासाठी माहितीचा अधिकार महत्त्वाचा आहे. आर्टिकल 21 मध्ये नमूद केलेल्या जीवन जगण्याच्या आणि स्वातंत्र्य उपभोगण्याच्या अधिकाराचा विस्तार करण्यासाठीच माहितीचा अधिकार हा नागरिकांना मूलभूत अधिकार म्हणून महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर 1990 साली राजस्थानमध्ये मजदूर किसान शक्ती संघटनेनं मोठं आंदोलन सुरू केलं. या आंदोलनामध्ये राजस्थान सरकारकडून निरनिराळ्या स्वरूपाची माहिती मागवण्यात आली. जेव्हा माहिती सरकारने नाकारली त्याविरुद्ध खूप मोठी आंदोलनं या राज्यात बरीच दिवस झाली आणि या आंदोलनाचा शेवटी परिपाक असा झाला की राजस्थान सरकारने हळूहळू ती माहिती द्यायला सुरुवात केली. ती माहिती जेव्हा सार्वजनिक पद्धतीने लोकांच्या समोर खुलेपणाने वाचायला सुरुवात झाली त्याला जनसुनवाई असं म्हटलं गेलं आणि या जनसुनवाईच्या प्रक्रियेमध्ये त्या माहितीच्या जी काही असत्यता होती ती समोर आली आणि त्यामध्ये कुठे भ्रष्टाचार पुढे आला, कुठे चुकीच्या पद्धतीने केलेली कामं पुढे आली आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येक नागरिकाचा ट्रान्सपरन्सी मागण्याचा आणि अकाउंटेबिलिटी मागण्याचा जो अधिकार आहे तो अधोरेखित झाला. आणि आपल्या देशामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा पहिल्यांदा राजस्थानमधून ही चळवळ सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. ऑक्टोबर 1997 मध्ये मसुरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीमध्ये सामाजिक कार्यकर्ते, कायदेतज्ञ आणि शासकीय अधिकारी यांच्या बैठकीत प्रेस कौन्सिलने या कायद्याच्या बाबत चर्चा केली. 1997 मध्ये त्यावेळच्या पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये प्रशासन अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये माहिती अधिकाराबाबत कायदे करण्याचे आवाहन करणारा ठराव करण्यात आला. केंद्र सरकारने माहिती अधिकाराबाबत जनतेचा वाढता आग्रह पाहून कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख SD शौरी यांच्या अध्यक्षतेखाली एका गटाची स्थापना केली, अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली. या अभ्यास गटाने माहितीच्या अधिकाराचा एक मसुदा तयार केला आणि 24 मे 1997 रोजी केंद्राला सादर केला. जेव्हा मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्यावेळेस असंही आवाहन करण्यात आलं होतं की जोपर्यंत केंद्राचा युनिफॉर्म कायदा पूर्ण देशभर लागू होत नाही तोपर्यंत राज्यांनी आपापले कायदे करावेत. केंद्र सरकारने 25 जुलै रोजी माहितीच्या स्वातंत्र्याचं बिल आणलं, ते संसदेत मांडलं. माहिती स्वातंत्र्याचा कायदा फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट 2000 हा आपल्या देशातला पहिला माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला. 10 जानेवारी 2003ला त्याला राष्ट्रपतींची संमती पण मिळाली. मात्र त्याची अधिसूचना म्हणजे कोणत्या तारखेपासून हा कायदा लागू होईल ही काढण्यात आली नाही, शिवाय नियमही करण्यात आले नाहीत. म्हणून देशभर या कायद्याबाबत सुसूत्रता असावी अशी मागणी अनेक व्यक्तींनी आणि संस्थांनी केली. मात्र तसं झालं नाही. दरम्यान निरनिराळ्या राज्यांनी स्वतःचे कायदे केले. तामिळनाडूने स्वतःचा कायदा केला, नंतर गोव्याने केला, कर्नाटकानं केला, महाराष्ट्रामध्ये देखील असे कायदे झाले आणि मध्यंतरीच्या काळामध्ये हे असे राज्याचे कायदे जवळपास 9 राज्यांनी कायदे केले, 3 राज्यांनी विधेयकं आणली. साधारण 12 राज्यात माहिती अधिकाराच्या राज्याचे कायदे सुरू झाले. दरम्यान 2004ला सार्वत्रिक
निवडणुका झाल्या लोकसभेच्या, पुरोगामी आघाडीने म्हणजे त्यावेळेस UPA त्यांनी त्यांचा जो समान कार्यक्रम होता, किमान समान कार्यक्रम होता, कॉमन मिनिमम प्रोग्राम होता, त्यामध्ये माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा समाविष्ट केला. त्यानंतर UPA सत्तेवरती आलं आणि मग त्यांनी हा जो पूर्वीचा माहिती स्वातंत्र्याचा कायदा 2000चा होता, त्याच्याऐवजी माहिती अधिकार 2005चा जो आपला कायदा झाला, त्याच्या संदर्भातलं बिल संसदेमध्ये मांडलं. ती प्रक्रिया चालू होत होती तोपर्यंत तामिळनाडूचा पहिला कायदा, गोव्याचा दुसरा कायदा, कर्नाटकाचा 2000चा कायदा, राजस्थानचा 2000चा कायदा, उत्तर प्रदेश 2000चा कायदा, दिल्ली 2001चा कायदा, महाराष्ट्रामध्ये 2002ला कायदा झाला होता, आसाममध्ये 2002ला, मध्य प्रदेश 2003, जम्मू काश्मीर 2003, केरळमध्ये विधेयक होतं, ओरिसामध्ये देखील विधेयक होतं. असं साधारण 12 राज्याचे कायदे असताना हा कायदा आला. जो कायदा नवीन करण्यात आला त्याचा ड्राफ्ट सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला. त्यावरती बऱ्याच लोकांनी आपापल्या सूचना पाठवल्या. लोकसभेमध्ये हे विधेयक दाखल झालं 23 डिसेंबर 2004. लोकसभेत हे मंजूर झालं 11 मे 2005. राज्यसभेत हे मंजूर झालं 12 मे, नेक्स्ट डे 12 मे 2005. माननीय राष्ट्रपतींनी त्याच्यावरती स्वाक्षरी केली 15 जून 2005. ज्या दिवशी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली त्याच दिवशी हा कायदा अंशतः म्हणजे काही कलमं त्याच दिवशी लागू झाले आणि बाकीची कलमं लागू होण्यासाठी त्यांनी 4 महिन्याचा कालावधी म्हणजे 120 दिवसाचा कालावधी दिला. तो कालावधी 11 ऑक्टोबर 2005ला संपला आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून ज्या दिवशी विजयादशमी होती आणि त्या दिवशी आपण नेहमी सीमोल्लंघन करतो, 12 ऑक्टोबर 2005 विजयादशमी आणि आपल्या देशातील लोकशाहीने प्रातिनिधिक लोकशाहीकडून सहभागशील लोकशाहीकडे सीमोल्लंघन केलं आणि आपल्या देशामध्ये अंशतः हा कायदा 15 जून 2005 आणि पूर्णपणे सर्व तरतुदींनिशी हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाला आणि गेली 15 वर्ष हा कायदा आपल्या देशामध्ये लागू आहे. 11 ऑक्टोबर 2005 पासून राज्याचा कायदा आणि सर्व राज्यातले कायदे निरसित करण्यात आले. 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा पूर्ण देशामध्ये जम्मू काश्मीर वगळता लागू झाला. आता जम्मू काश्मीरमध्ये 370मध्ये जो काही विशेष दर्जा होता तो काढल्यामुळे त्या ठिकाणी देखील आता पूर्णपणे 2005चा माहिती अधिकाराचा कायदा लागू आहे. पूर्ण देशभर गेल्या 15 वर्षामध्ये या कायद्याने खूप चेंज केला किंवा खूप चांगला बदल घडून आला. खूप माहिती समोर आली, लोकांच्या माहितीच्या गरजा भागायला लागल्या आणि नवे नवे स्कॅम्स पुढे यायला लागले. अनेक व्यापक जनहिताचे मुद्दे, कळीचे मुद्दे चर्चेला यायला लागले आणि हळूहळू प्रशासनामध्ये एक सावधानता निर्माण झाली आणि म्हणून हा एक गेम चेंजर ॲक्ट असं म्हणतात, एक चेंज मेकर ॲक्ट असं म्हणतात, रिव्होल्युशनरी पीस ऑफ लेजिस्लेशन असं म्हणतात, यालाच सनशाईन लॉ असं देखील म्हणतात. असा एक सुंदर कायदा, त्याचा एक रंजक इतिहास आपण संक्षिप्तपणे समजावून घेतला. आता पुढच्या भागामध्ये आपण या कायद्याची उद्दिष्ट, त्यानंतर या कायद्यातल्या संकल्पना आणि मग एक 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 कलमाप्रमाणे ह्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तेव्हा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर आपण लाईक करा. आपण जर यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, त्यांना देखील लाईक करायला सांगा. त्यांनी यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद. थांबूया.